श्री स्वामी समर्थ. मोहिनी एकादशी जी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला येते, तिचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडल्यावर भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले होते, ज्यामुळे राक्षसांनी अमृत प्राप्त केले नाही. मोहिनी एकादशीचे महत्त्व. पापनाश. मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते. विष्णूची कृपा. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. सुख आणि समृद्धी. मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. विजय. असे मानले जाते की भगवान यांनीही मोहिनी एकादशीचे व्रत विजय मिळवण्यासाठी केले होते. मोक्ष. या एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होते असे सांगितले जाते. असुरांचा पराभव. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून असुरांना मोहित केले होते, त्यामुळे या एकादशीचे महत्त्व अधिक आहे. मोहिनी एकादशीची पूजा. या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. व्रत ठेवण, दान करणे आणि भगवान विष्णूची कथा किंवा मंत्राचे पठण करणे इत्यादी विधी केल्या जातात. मोहिनी एकादशीचे व्रत हे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते, जी साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येते. तर आता आपण मोहिनी एकादशीची कथा बघणार आहोत. मोहिनी एकादशी कथा. ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्रीरामचंद्र यांना सांगितली होती. एकदा श्रीराम म्हणाले की, हे गुरुदेव, सर्व पापांचे व दुःखाचा नाश करणारे व्रताचे वर्णन करा. सीतेच्या वियोगामुळे मला खूप त्रास सहन करावा लागत आहे. महर्षी वशिष्ठ म्हणाले, हे राम, आपण खूपच सुंदर प्रश्न मांडलेला आहे. आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते, तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे. हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि दुःखापासून मुक्त होतो. याने सर्व मोह मायेपासून मुक्ती मिळते. मी याची कथा सांगत आहे, ती तू ध्यानपूर्वक ऐकावी. सरस्वती नदीकाठावर भद्रावती नावाच्या नगरीत द्रुतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. तेथे धनधान्याचे संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता. तो अत्यंत धर्माळू आणि विष्णुभक्त होता. त्याच्या नगरात अनेक भोजनालये, पाऊ, विहिरी, तलाव, धर्मशाळा निर्मित केल्या गेल्या होत्या. रस्त्यावर आंबे, जांभूळ, कडुलिंबाचे अनेक वृक्ष लावले गेले होते. त्यांचे 5 पुत्र होते. त्यापैकी हा 5वा पुत्र आहे दृष्टबुद्धी. या 5वा पुत्र दृष्टबुद्धी महापापी होता. तो पित्याची आज्ञा मानत नसे. तो वेश्या, दुराचारी मनुष्याच्या संगतीत जुगार खेळत असे, परस्त्रीसह भोगविलास करत असे आणि मद मांसाचे सेवन देखील करत असे. या प्रकारच्या तो चुकीच्या गोष्टीमुळे वडिलांची संपत्ती नष्ट करत असे. या कारणामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा सर्व काही नष्ट झाले, तेव्हा वेश्या आणि दुराचारी लोकांनी त्याची साथ सोडून दिली. आता तो भूक तहानेमुळे अति दुःखी राहू लागला. कोणाचीही साथ नसल्यामुळे तो आता चोरी करू लागला होता. एकदा त्याला पकडल्यानंतर वेश्याच्या मुलाला असल्याचे कळल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले. परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आले. तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आले. नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले. तो शहराबाहेर जंगलात गेला. तेथे वन्य आणि प्राणी, पक्षी याचे शिकार करून खाऊ लागला. काही काळानंतर तो भेलिया बनून गेला आणि धनुष्य बाण घेऊन त्याने प्राणी व पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली. एकदा भूक तहानेमुळे व्यथित होऊन तो भटकत कौंडण्य ऋषीच्या आश्रमात पोहोचला. तेथे वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते. त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्याच्यावर पडल्यामुळे त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली असावी. त्याने कौंडण्य
मुनीसमोर हात जोडून म्हटले की हे मुनी, मी जीवनात खूप पाप केले आहे. या पापापासून मुक्तीसाठी सोपा व धनखर्च न करावा लागणारा मला तुम्ही उपाय सांगावा. त्याचे हे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू वैशाख महिन्याच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर, याने तुझे सर्व पापे नष्ट होतील. मुनीचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक व्रत केले. या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पापे नष्ट झाली आणि शेवटी तो गरुडावर बसून विष्णू लोकात गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.